नमस्कार. आजचा विषय आहे उच्च शैक्षणिक विषमतेची वाढती खाई. मागच्या व्हिडिओमध्ये रमेश बिजेकर यांचा जो स्तंभ नवशक्तीमध्ये चालू आहे त्याच्यामध्ये शालेय शिक्षणाबद्दल, प्राथमिक शिक्षणाबद्दल ते जे काही म्हणाले होते त्यावर आधारित आपण काही त्यांचं म्हणणं पोचवलं होतं, आपलं भाष्य पोचवलं होतं. हाही व्हिडिओ त्यांच्या उच्च शिक्षणाचे सार्वत्रिकीकरणातले अडथळे याच्यावरच आधारित आहे. बरीचशी माहिती आपण जी आता घेणार आहोत ती त्यांच्याच लेखातली आहे. त्यात अजून काही भर आहे, थोडीफार काही भाष्य आहेत. त्यांच्या लेखाचा आशय असा आहे की स्वातंत्र्योत्तर भारतीय शिक्षणाचा जो प्रवास आहे तो सार्वत्रिकीकरणाकडून वेगाने खाजगीकरणाकडे चाललेला आहे, आणण्यात आलेला आहे, वळवण्यात आलेला आहे. आणि त्यामध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जे 2020चं आहे त्याचा सर्वाधिक मोठा वाटा आहे. हे एकूण त्यांच्या लेखाचं सूत्रसार आहे. शोषित निम्न जातींचे वर्गाचे उच्च शिक्षणामध्ये सरासरी प्रतिनिधित्व किती 10% आत. म्हणजे अद्याप यातले 90% जे आहेत या शोषित निम्न जातींचे वर्गातले हे उच्च शिक्षण वंचित आहेत. 77 वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर गणराज्य दिन आहे आत्ता याच महिन्यामध्ये 26 तारखेला. 50 साली हे प्रजासत्ताक झालं, 47 साली देश स्वतंत्र झाला. प्रजासत्ताकालाही 75 वर्ष होती. आपण नुसतेच अमृत महोत्सव साजरे करू प्रत्येक गोष्टीचे, कदाचित शताब्दी साजरी करू त्यावेळेची स्थिती काय असेल तेव्हा आता आपण असूही नसूही तेव्हाची जी स्थिती असेल ती किती भीषण असेल याचा अंदाज आपल्याला आता जी घसरण आहे त्याच्यावरून येतो. ही जर स्थिती असेल गणराज्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याच्या उंबरठ्यावर जर 90% लोक उच्च शिक्षणापासून वंचित असतील तर या राज्यघटनेने त्यांना दिलेल्या शिक्षणाच्या समान संधीच्या अधिकाराचं आपण या 75 वर्षात 77 वर्षात काय केलं? ती वेगाने आपण स्थिती समान संधीकडे नेली की विषम संधीकडे आणली? समाज म्हणून आपण याचा विचार करणं लागतो. समाजाचे घटक म्हणून, सुबुद्ध घटक म्हणून, वैचारिक घटक म्हणून, समाजाची चिंता करणारे म्हणून लागतो ना, लागतोच. आता प्रत्यक्षात हा शिक्षणाधिकार 14 वर्ष झाले शिक्षणाधिकाराचा कायदा करून, मागचा व्हिडिओ पहा त्यातही म्हटलं होतं. सरकारवर 12 सुविधा विधेयकारांनी त्यांच्या लेखात म्हटल्याप्रमाणे पुरवण्याची सक्ती आहे. 14 वर्षानंतर सुद्धा ती पूर्ण करता येत नाही म्हणून सरकार शिक्षणातून अंगच काढून घेत आहे आणि त्या पूर्ण करण्याची जबाबदारी शाळांची जशी खाजगी क्षेत्रावर टाकत आहे तीच परिस्थिती उच्च शिक्षणामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण जे आहे ते निर्माण करत आहे. काहीच फरक नाही आहे दोन्हीमध्ये. म्हणजे हा अधिकार प्रत्यक्षात या प्रचंड मोठ्या लोकसंख्येला लाभूच द्यायचा नाही अशा मानसिकतेने सतत कार्यरत असलेल्या ज्या काही शक्ती असतील त्यांचं प्रशासनावर, राज्यातले कायदे करण्यावर किती प्रचंड आणि घोर नियंत्रण आहे. आणि गणराज्य हे कसं त्यांच्याच कलांनी वाकवलं झुकवलं गेलं आहे त्याचंही दर्शन हे आहे. म्हणजे आपण अशी व्यवस्था आकारालाच आणली नाही कधी, सामाजिक व्यवस्था, राजकीय व्यवस्था, आर्थिक व्यवस्था, की जिच्यामध्ये 75 वर्ष होऊन सुद्धा 90% लोक हे उच्च शिक्षणापासून वंचित राहणार नाहीत, उलट अधिकाधिक वंचित होतील अशा पद्धतीचा समाज आपण निर्माण केला. ही जी आपली परिस्थिती आहे समाज निर्माणाची, बिजेकरांनी त्यांच्या लेखामध्ये OECD म्हणजे आर्थिक सहयोग आणि विकास संस्थेचा जो अहवाल आहे त्याबद्दल म्हटलं नसलं तरी त्याची जी काही बातमी आली आहे त्यातली स्थिती काय दर्शवते तेही आपण पाहिलं पाहिजे, कारण ते पूरक आहे याला. ज्या कॅनडाने अमेरिकेचं राज्य व्हावं म्हणून सकाळ संध्याकाळ ट्रम्प ओरडत असतात, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आटापिटा करत असतात, तो कॅनडा सध्या
शिक्षणामध्ये अमेरिकेपेक्षा आणि ब्रिटनपेक्षा आघाडीवर आहे. म्हणजे जे आघाडीवर असतील त्यांना आपल्यात घ्यायचं आणि पुन्हा पिछाडीवर जावं, त्या समाजाला ढकलायचं. ही जी एक भांडवली जागतिकीकरणाची नीती आहे, व्यूहरचना आहे, त्याचा तो एक भाग आहे. कॅनडामध्ये 59.96% लोक या अहवालानुसार शिक्षित आहेत. दुसरा क्रमांक शिक्षितांमध्ये जपानचा 52.68 आहे. अमेरिका एवढं प्रगत विकसित सुपर पॉवर असलेलं राष्ट्र, तथाकथित, हा जो भ्रम आहे आपला, ते 6व्या स्थानावर आहे. आणि हा तथाकथित प्रगत देश समजला जातो. हा याच्या तुलनेत शिक्षणामध्ये किती मागासलेला आहे हे याच्यातून त्या आकडेवारून त्या अहवालावरून दिसत आहे. ब्रिटन तर 8व्या स्थानावर आहे, ज्यांनी जगावर राज्य केले एकेकाळी, ज्याचा सूर्य मावळत नव्हता ज्यांच्या साम्राज्याचा. आणि भारत, आपण विकसित राष्ट्र झालो, सुपर पॉवर झालो, विश्वगुरू झालो, काय काय वाटेल ते झालो, हे जे भ्रम आपण जोपासतो आहोत, त्यातून लवकर बाहेर पडलं पाहिजे. हा पहिल्या 10 मध्ये सुद्धा नाही आहे. तथाकथित 5वी अर्थव्यवस्था म्हणून सांगून आलो आपण. म्हणजे आपण विकसित राष्ट्राच्या नकाशावरच नाही आहोत, अविकसित मध्येच आहोत आपण. विकसनशील जास्तीत जास्त म्हणता येईल एवढंच. अजूनही आपण विकसनशीलच आहोत, अविकसित होतो. 75 वर्षाचं गणराज्य, 78 वर्षाचं स्वातंत्र्य, अजून विकसित आपण कधीतरी होणार आहोत. किंवा 2047 आपण हयातच नसणार तेव्हा आपण विकसित झालेलो. तेव्हाचे लोक पाहतील ना विकसित झाले की नाही. त्यांना 2097 मध्ये विकसित होईल असं सांगता येईल. सांगायला काय लागणार आहे. अजून 50 वर्ष, माझ्या लहानपणापासून तर सतत आपण विकसित होतं झाले, ऐकत आता मी ऐकतोय की आपण विकसित झालो, आणि आता म्हणतात की आपण 2047 मध्ये होणार आहोत. असं हे ढकलत जाणार पुढे. 2011च्या जनगणनेनुसार केवळ 4.5% लोक भारतामध्ये पदवीधारक होते. 2019 मध्ये जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार 9.094% होते. त्यातले ग्रामीण भागामध्ये 5.60%. उच्च शिक्षितांचं भारतातील प्रमाण, ग्रॉस एनरोलमेंट रेशिओ, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या आकडेवारीने आपण खूप गोंधळलेले असतो. त्या रेशिओनुसार 28.4 सांगितलं. एनरोलमेंट म्हणजे नोंदणी झालेली, फक्त झालेले नाही पदवीधर, त्यांची नोंदणी झाली. 28.4 नोंदणी केवळ. जगातल्या या अहवालानुसार, या बातमीतल्या जगातल्या सर्वाधिक शिक्षित देशांमध्ये दक्षिण कोरिया, कॅनडा, जपान आहे असं सांगितलं जातं. हा USA न्यूज आणि जागतिक अहवालानुसार जपान, स्वीडन, स्वित्झर्लंड, जर्मनी, डेन्मार्क, कॅनडा, नॉर्वे, नेदरलँड्स, फिनलँड, ऑस्ट्रेलिया हे या यादीमध्ये आहेत सर्वाधिक शिक्षित देशांमध्ये. भारत 53व्या क्रमांकावर आहे. काय उच्चांक आहेत ना आपले. भारताची लोकसंख्या आज 140 कोटीच्या वर आहे. त्यातले 12% सुद्धा, 12% म्हणजे किती, 14 ते 15 कोटी लोक उच्च शिक्षण घेत आहेत. यातही या आकडेवारीमध्ये बराच फरक आहे वेगवेगळ्या अहवालांच्या. पण सर्वसाधारणपणे असं आपण गृहीत धरू की 14 ते 15 कोटी, खूप झालं तर 16 कोटी, 140 कोटींपैकी हे उच्च शिक्षण घेत आहेत. म्हणजे घेऊन झालेलं नाही, घेत आहेत. जनगणनेच्या आकडेवारीनुसार 4.5% लोकसंख्या पदवी अथवा त्यावरचं उच्च शिक्षण घेतलेली आहे. म्हणजे आता 14 कोटीतून पुन्हा ती कमी करा. हे 12% म्हणजे 14 ते 15 कोटी होत होते. आता पदवी किंवा त्यावर शिक्षण घेऊन झालेले 4.5% लोकसंख्या. याचा अर्थ किती कोटी लोक, 7 कोटी लोक सुद्धा पदवी व उच्च शिक्षण प्राप्त नाहीत 140 कोटीच्या देशामध्ये. 15 ते 29 या वयोगटाची लोकसंख्या किती आहे, 37.14 कोटी. म्हणजे 30 कोटीच्या वर या वयोगटातले अजूनही पदवी किंवा पदव्युत्तर
शिक्षणापासून दूर आहेत. काय किती प्रचंड विकसित राष्ट्र आहे ना आपण. म्हणजे पदवी आणि उच्च शिक्षण वंचितांची संख्या वाढते आहे की कमी होते आहे इतक्या वर्षामध्ये? नेमकं काय होतं आहे? कमी होते लोकसंख्येच्या प्रमाणात. बिजेकरांच्या मते, त्यांच्या लेखाप्रमाणे 2005 सरकारी शिक्षण संस्थांचं प्रमाण घटून ते 36.79% झालं. त्याच वेळेला खाजगी शिक्षण संस्थांचं प्रमाण वाढून 63.21% झालं. म्हणजे सरकारने शिक्षणावर पैसा खर्च करणं कधीच थांबवलं. किती ही जी विषम स्थिती आहे उच्च शिक्षणातली, ही काय समान संधी भारतीय राज्यघटनेने दिलेली स्थापणारी आहे? तिच्या विरोधात जाणारी आहे, नाकारणारी आहे. आणि 20च्या बिजेकरांनी म्हटल्याप्रमाणेच की 2020च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांनी देखील उच्च शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणाच्या विरोधात भूमिका घेतलेली आहे. उच्च शैक्षणिक विषमतेची त्यामुळे खाई ही कमी होणार नाही आहे या धोरणाने, ती अधिक वाढणार आहे. म्हणून तामिळनाडू, कर्नाटक, केरळ यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आम्ही अंमलात आणणार नाही सांगून टाकलं आहे केंद्राला कधीच. शाळांचं जसं समूहीकरणाच्या नावावर 14,000 शाळा महाराष्ट्रातल्या, तसंच देशभरात चाललं आहे. या बंद केल्या जाणार आणि ग्रामीण दुर्गम भागातली 10 किलोमीटरपर्यंत असलेल्या शाळेमध्ये न जाऊ शकणारे, न पाठवू शकणाऱ्या पालकांची मुलं शिक्षण वंचित होणार. त्याच पद्धतीने हे जसं शालेय शिक्षण वंचित होणार, तसंच त्याच भागातले विद्यार्थी उच्च शिक्षण वंचित होणार आहेत. कारण तिकडे सुद्धा समूहीकरण ही योजना आणली जाते. 3 वर्षाची पदवी बिजेकर म्हणतात त्याप्रमाणे 4 वर्षाची केल्यानंतर ती डिलिंक करणार आहे. म्हणजे 1 वर्षात प्रमाणपत्र घ्या, ज्याला शिक्षण सोडायचं सोडा, म्हणजे मजूर व्हा, त्यांची संख्या वाढणार. 2 वर्षात पदविका घ्या, शिक्षण सोडा, पुन्हा मजुरी करा. आणि 3+4 वर्ष जो शिकेल, पुढे तग धरेल, एवढ्या सगळ्या आर्थिक कोंडीतून शिकू शकलाच तर त्याला पदवी मिळेल. ही जी श्रेणीबद्धता आणलेली आहे, पूर्वी एकच पदवी होती 3 वर्षाची, आणि 3 वर्ष पूर्ण करावीच लागत होती पदवीसाठी. पहिलं वर्ष संपलं की सर्टिफिकेट, दुसरं संपलं की डिप्लोमा, असं नव्हतं. म्हणजे यातून गळती वाढणार आहे की पदवीपर्यंत मुलं पुढे सरकणार आहेत? गळती वाढणार आहे. तशी शालेय शिक्षणाची गळती वाढते, शाळाबाह्य मुलं तयार होतात, तशी याच्यातून उद्या महाविद्यालय बाह्य असे विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर तयार होणार आहे या धोरणातून. ते पदवीपर्यंतचीच गळती वाढणार आहे. उच्च शिक्षण तर खूप दूरची गोष्ट आहे. प्रत्येक स्टेजला डिलिंक व्हायचं, बाहेर पडायचं जे स्वातंत्र्य आहे, सर्टिफिकेट, प्रमाणपत्र घेऊन बाहेर पडा, जे काही थोडंफार मिळतील 10-20-30 हजार रुपये त्याच्यावर गुजरण करा, पदविका घेऊन बाहेर पडा. पदवी घेऊन जे बाहेर पडतील ते अधिकारी होतील. तोपर्यंत तुमच्या खिशात पैसा असेल तर शिका, नाही तर पडा बाहेर, व्हा मजूर, करा मोलमजुरी. तसंच विद्यापीठ आणि महाविद्यालयाचं सुद्धा स्तरीकरण जे केलेलं आहे ते कसं केलं आहे? संशोधनाची महाविद्यालय फक्त, संशोधन आणि शिक्षणाची फक्त, आणि केवळ शिक्षणाची. जिथे शिक्षण असेल संशोधन नसेल, जिथे संशोधन आणि शिक्षण दोन्ही असेल, आणि जिथे केवळ संशोधन असेल, असे स्तर. याचा अर्थ काय? याचा अर्थ बिजेकर म्हणतात त्याप्रमाणे धोरणकर्ते, प्रशासकीय कामकाज करते आणि मजूर अशी त्रिस्तरीय व्यवस्था, या 3 याच्या केवळ शिक्षण घेणारे मोठ्या प्रमाणावरती, जसे लॉर्ड मेकॅलेनी मोठ्या प्रमाणावरती सतत सांगितलं जात होतं, कारकून तयार केले, तसे केवळ शिक्षणामधून कारकून, मजूर जे काही लागणार आहेत ते तयार होतील. संशोधन आणि शिक्षण याच्यातून प्रशासकीय कामकाजाकरता लागणारा वर्ग तयार होईल, आणि संशोधनातून धोरणकर्ते तयार होतील.
एक केवळ शिक्षण घेणाऱ्याला संशोधन या स्तरापर्यंत जायला स्थितीच, त्याची परिस्थितीच असणार नाही खाजगीकरणामुळे, आर्थिक स्थितीच असणार नाही. ही जी त्रिस्तरीय व्यवस्था येते आहे, म्हणजे भारतीय जाती व्यवस्थेसारखी ही नव्या शैक्षणिक उतरंडीची शैक्षणिक जाती व्यवस्था निर्माण होणार आहे. आणि तिथं फार प्रिय आहे ना आपल्याला, तिचं रक्षण होणार आहे, तिचं जतन संवर्धन होणार आहे अधिक, ती नाहीशी होण्यापेक्षा. जातीविहीन, वर्गविहीन, समान संधीचा समाज निर्माण करणं हे भारतीय राज्यघटनेचं उद्दिष्ट आहे. त्याला नेमका छेद देऊन घटनेच्या पूर्ण विरोधात आपल्याला हवा तसाच समाज तयार करण्याचं रेटून देणारी धोरणं अंमलात आणली जात आहेत. सगळ्यात मोठा फाटा याच्यामध्ये कशाला दिला जातो आहे? भारतीय संस्कृतीच्या विविधतेच्या वैशिष्ट्याला. जो भारतीय संस्कृतीचा मूलाधार आहे तोच, त्याच्यावरच कुठाराघात या सगळ्यामध्ये होणार आहे. शिक्षणाचं विकेंद्रीकरण, प्रत्येक गोष्टीचं विकेंद्रीकरण, सत्तेचं विकेंद्रीकरण, लोकसहभाग, ह्या सगळ्या संकल्पना बाजूला ठेवून कल्याणकारी राज्यातल्या शिक्षणाचं केंद्रीकरण म्हणजे केंद्रीय राजवटीच्या हातातच सगळं शिक्षणाचं केंद्रीकरण, समवर्ती सूची हा राज्याचा विषय आहे हे सगळं विसरून जाऊन त्याचं उल्लंघन करून केंद्रीकरणाकडे वाटचाल फार वेगाने चाललेली आहे. आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मागच्या व्हिडिओमध्ये, ज्यांना सविस्तर त्यांनी तो व्हिडिओ बघावा, त्यामध्ये या सगळ्याची चर्चा आपण केली आहे. जे नवीन नियम विद्यापीठ अनुदान आयोग आणत आहे, कुलगुरू निवडीच्या संबंधातले सगळे देशातले अधिकार केंद्राकडे देणारं राज्यपालांच्या मार्फत, त्या सगळ्यांबद्दल आपण बोलून झालेलं आहे. ज्यांना रुची आहे त्यांनी तो व्हिडिओ पुन्हा एकदा नीट बघावा, यूट्यूबवर तो उपलब्ध आहे. म्हणजे ज्या वर्गाजवळ क्रयशक्ती नसणार अशी प्रचंड मोठी लोकसंख्या निर्माण होणार आहे. तर ही मोठी लोकसंख्या ही कुठली असणार आहे? निम्न जाती वर्गातली, ग्रामीण भागातली, दुर्गम भागातली, आदिवासी. उच्च शिक्षणातून बाहेर फेकल्या जाण्याची ती पूर्ण लोकसंख्या ही तयारी आहे. नियमांचं पालन हे कोणाच्या करायचं असतं? लोकनिर्वाचित सरकारच्या. आता सरकारच जर त्या क्षेत्रातून आपलं अंग काढून घेणार आहे आणि तिथे जर ते खाजगीकरण करणार आहे, तर नियमांचं पालन कोणाचं करावं लागेल? खाजगी क्षेत्राचं, म्हणजे मालकांचं. म्हणजे सरकारी किंवा गणराज्याच्या नियमांचं पालन करण्याऐवजी, विधिमंडळाच्या कायद्यांचं पालन करण्याऐवजी पालन हे मालकशाहीचं करावं लागणार, मालकांचं करावं लागणार. मालक मजूर व्यवस्था निर्माण करणार का आपण? राजा प्रजा. नागरिकत्वाच्या अधिकारांचं काय होणार? राज्यघटनेतल्या समानतेच्या अधिकारांचं काय होणार या सगळ्या व्यवस्थेमध्ये? हे प्रश्न यातून निर्माण होतात आहे. सार्वत्रिकीकरण नाकारलं जात असल्यामुळे, सरकार त्यातून अंग काढून घेत असल्यामुळे, शिक्षण क्षेत्रातली ही मालकशाही आहे. अजूनही हा देश शिक्षणावर 3% वर खर्च करत नाही आहे. जे उद्दिष्ट 60 वर्षापूर्वी 6% होतं ना, आता 10% पर्यंत जायला पाहिजे होतं. त्यामुळे ते विकसित राष्ट्रांच्या नकाशावरच नाही आहे आजच. अशा स्थितीमध्ये उच्च शिक्षणातल्या समान संधी, समावेशक असा न्याय, विनामूल्य शिक्षण याची जी गरज आहे या प्रचंड मोठ्या लोकसंख्येला, त्याची गरज संपुष्टात आणली जाणार आहे. आणि आपले निर्वाचित जनप्रतिनिधी, राज्यकर्ते पक्ष फोडणे, सत्ता स्थापणे, सत्ता कमावणे, सत्ता गमावणे, संपत्ती कमावणे, सत्ता राखणे आणि त्यासाठी एकमेकांना वाटेल त्या पद्धतीने बोलणे. इकडे गुन्हेगारी वाढते आहे, हत्या वाढतात आहे, आत्महत्या वाढतात आहे, बेरोजगारी वाढते आहे. त्या सगळ्यांकडे डोळे झाक करून आपण ही जी धोरणं रेटून देण्याचं आपले राज्यकर्ते ठरवत आहे, त्याला आपल्या माध्यमांची सुद्धा, इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांची प्रचंड मोठी साथ आहे. वृत्तपत्रात थोडं तरी काहीतरी लिहिलं, विजयगरांचा लेख वृत्तपत्रात झालेला आहे. आपल्या वाहिन्या ज्या आहेत सगळ्या, हिंदी असो, मराठी असो, इंग्रजी असो, एकमुखाने बोलत आहेत. एकच वाहिनी चालवली तरी चालू शकते अशी स्थिती आहे. खरं म्हणजे इतक्या वाहिन्या चालवण्याची गरजच नाही आहे. फक्त जाहिराती मिळतात, नफा मिळतो म्हणून त्या वाहिन्या चाललेल्या आहेत.
बाकी सगळे मिळून बोलतात एकच गोष्ट आहे. कोणीच कशाचा प्रतिकार, प्रतिरोध, चर्चा, आवश्यक त्या गोष्टींवरती तज्ज्ञांची काही मतं ते तर बाहेरच आहेत पूर्ण वाहिन्यांचे, कोणी बोलवतही नाही त्यांना. तुम्ही आपले यूट्यूबवर व्हिडिओ करत राहा, ज्यांना पाहायचं ते पाहतील. त्यामुळे माध्यमं देखील अशाच आपल्या निर्वाचित अशाच राज्यकर्त्यांचे चेहरे रोज आपल्याला दाखवतं आणि हे आपले भाग्यविधाते म्हणून आपल्यासमोर उभं करतं. एक राजकीय मनोरंजनामध्ये आपल्याला खेळवत ठेवत आहेत आणि त्यात आपल्याला सिनेमा पाहिल्यासारखा आनंद येतो. ही वेगवेगळी पात्र आपल्यासमोर माध्यमे जी तयार करून आणतात. हे जे विषय आपण बोलतोय याच्यावर ही माध्यमं बोलायलाच तयार नाही आहेत, चर्चा करायला तयार नाहीत, ती करायसाठी कोणाला बोलवायलाही तयार नाही आहेत. त्याचं गांभीर्यच नाही राहिलेलं यांना. कोणाची आहेत माध्यमे ही? कोणासाठी चाललेली आहेत? आपल्यासाठी तर नक्कीच नाही आहेत, कारण आपले विषय तिथे नाही आहेत. ना मालिकांमध्ये आहेत, ना बातम्यांमध्ये आहेत, ना त्याच्यावरती काही वेगळे कार्यक्रम आहेत, ना त्याच्यावर काही डॉक्युमेंट, काहीच नाही आहे. ॲब्सोल्युटली काही नाही. थोडक्यात मालकांना, उद्योगपतींना हवा तसा समाज तयार करून देण्याचं कंत्राट घेतल्यासारखी सरकारी धोरणं राबवली जात आहेत आणि सरकार त्यांना तो समाज निर्माण करून देत आहे आणि आपण आपले प्रतिनिधीसुद्धा त्याच्यासाठी निवडून देतो आहोत. आता ते तसेच देत राहणार आहोत की त्यांना काही या सगळ्या संबंधामध्ये जाबही विचारणार आहोत, आपण ठरवायचं की नाही, हेही आपणच ठरवायचं आहे. धन्यवाद.